आज आपल्या सोबत आहेत ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्सचे फाउंडर प्रोफेसर स्वप्नील डोईफोडे। एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एक साम्राज्य उभं केलंय वयाच्या अवघ्या 33-34व्या वर्षी। शिकवण्यामध्ये मला एवढी आवड निर्माण झाली, शिकवण्यासारखं या जगातली चांगली गोष्ट कुठली नाही हे मला त्या एका वर्षात समजलं। तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स खूप कामाला येतो हे तेव्हा मला स्टार्टिंगला कळालं। मग मी एमटेक झाल्यानंतर एका वर्षात 3-4 कंपन्यांमध्ये जॉब केला, पण मुलांना जे मार्गदर्शन हवं ते मिळत नव्हतं। मी बऱ्याच 11वी-12वीच्या मुलांशी तेव्हा बोललो तर माझ्या ते लक्षात आलं की इथे कुठेतरी आपल्याला स्कोप अवेलेबल आहे। बिझनेस कधी चालतो जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता असते। तिथे कॉलेज जॉईन केल्यानंतर असं लक्षात आलं की आता आपण टीचिंगमध्ये आपण बरोबर फिट होतोय। आणि टीचिंगमध्ये मला कसं होतं, ऑनेस्टली सांगायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट थोडी कमी होती आणि जो प्रॉफिट आहे तो इमिजिएट होता। डिप्लोमाचे क्लासेस सुरू करताना मी एक छोटासा रूम भाड्याने घेतली होती, तिथून सुरू झाला होता। म्हणजे हा एकदम प्रवास जो आहे तो एकदम शून्यातून सुरू झालेला आहे। हे मला माहिती होतं की जिद्द होती की आपण फेल नाही जाऊ शकत, कारण की थोड्या स्केलवरती आपण ट्राय करून बघितलं होतं। छोट्या ट्रायल्स करून बघितले होते। अरे हे सक्सेसफुल होतं, हे सक्सेसफुल होतं, मग ते हळूहळू आलं। डायरेक्ट उडी नाही मारली। उद्योजक मित्रांनो नमस्कार। अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत। भारतातल्या ज्या टॉप 500 कंपन्या आहेत त्यांचे सीईओ किंवा एमडी जे आहेत त्यांची ॲव्हरेज ॲन्युअल सॅलरी किती असेल, त्याच्यापेक्षा किंवा साधारण तेवढाच ॲन्युअल टर्नओव्हर आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांच्या कंपनीचं आहे। आज आपल्या सोबत आहेत ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्सचे फाउंडर प्रोफेसर स्वप्नील डोईफोडे। स्वप्नील हा माझा बॅचमेट आहे, आम्ही एकत्र इंजिनिअरिंग केलंय। त्याचा त्या काळापासून जेव्हा तो पुण्यात आला तेव्हापासूनचा प्रवास 2009 पासूनचा मी पाहिलाय। आणि आज जो काही तो करोडो रुपयाचा टर्नओव्हर करतो, एक मोठं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एक साम्राज्य उभं केलंय वयाच्या अवघ्या 33-34व्या वर्षी। तर त्याचा मी साक्षीदार आहे। ही जी बिझनेस स्टोरी आहे ही आपल्यापैकी अनेकांसाठी खूप इन्स्पायरिंग ठरेल, एस्पेशली ज्यांना कोचिंग बिझनेसमध्ये किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच एक माइलस्टोन ठरेल। स्वप्नील सर, तुमचं स्वागत आहे। आम्हाला तुमची जी स्टोरी आहे सुरुवातीपासून ती एक थोडक्यात आम्हाला सांगा, मग आपण पुढे जाऊया। बरं, आमच्या क्लासेसचं नाव आहे ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्स। सुरुवातीला क्लासचं नाव होतं ज्ञानमुद्रा क्लासेस, पण नंतर मार्केटच्या हिशोबाने आम्ही ते चेंज करून ज्ञानमुद्रा ट्युटोरियल्स केलेलं आहे। तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो, जसं आपण इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजला होतो, आपण सगळे एकमेकांना ओळखतो। इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी ज्या दिवशी आपली परीक्षा संपली त्यानंतर 2-3 दिवसानंतर आपल्याच कॉलेजमध्ये मी 1 वर्ष शिकवायला होतो। तुला माहित नसेल कदाचित तर मी सांगतो। त्यानंतर मग शिकवण्यामध्ये मला एवढी आवड निर्माण झाली, शिकवण्यासारखं या जगातली चांगली गोष्ट कुठली नाही हे मला त्या एका वर्षात समजलं। त्यानंतर मी आता एज्युकेशन फील्डमध्ये जायचं म्हटल्यावर बीई करून फायदा किंवा बीटेक वरती होणार नाही। मग मी मास्टर्स करण्याच्या हिशोबाने गेटची परीक्षा आपण दिलेलीच होती, तर सीओईपीला ॲडमिशन घेतलं। 2 वर्ष एमटेक करता म्हणजे एमटेकला ॲडमिशन घेतल्याबरोबर एज्युकेशन आपल्या डोक्यातच होतं की आपल्याला एज्युकेशन फील्डमध्येच जायचं आहे आणि टीचिंगमध्येच जायचं आहे। मग एमटेक कम्प्लीट केलं 2 वर्षानंतर, पण एमटेकला मी ॲडमिशन घेतल्याबरोबर आता आपल्याला शिकवणं सुरू करायचं, प्लॅटफॉर्म तयार करायचं। म्हणून मी सगळ्यात आधी डिप्लोमाच्या मुलांना, आता आपलं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, मेकॅनिक्स हे आपलं खूप आतपर्यंत रुळलेलं होतं। तर मी डिप्लोमाच्या मुलांना फिजिक्स, मॅथ्स आणि टॉम आणि मेकॅनिक्स हे हार्ड विषय शिकवणं सुरू केलं। त्या 2 वर्षामध्ये मास्टर्स करता मला सीओईपीमध्ये, मी सीओईपीला एमटेकला होतो, तर सीओईपीमधल्या शिक्षक लोकांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं। नंतर सोबतच मी क्लास पण सुरू केला होता डिप्लोमाच्या मुलांसाठी। तर त्या 2 वर्षामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की मुलांना काय अपेक्षा असते, की शिकवण्याची स्किल कशी तयार होते। म्हणजे मी त्या 2 वर्षामध्ये सगळं शिकलो। त्यानंतर मग एमटेक झाल्यानंतर मी परत, मग काय होतं, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स खूप कामाला येतो हे तेव्हा मला स्टार्टिंगला कळालं। मग मी एमटेक झाल्यानंतर एका वर्षात 3-4 कंपन्यांमध्ये जॉब केला। त्याच्यामध्ये मी TCSला होतो, IT कंपनीमध्ये थोडे दिवस। मी TCSला इनफॅक्ट इंटर्नशिप केलेली आहे। त्यानंतर मी डॅसॉल्ट सिस्टममध्ये होतो, जे सॉलिड वर्क्स आपले सॉफ्टवेअर आहेत ना त्यांच्यामध्ये, कटिया सॉलिड वर्क्स त्यांचे सॉफ्टवेअर आहे। त्यानंतर मी फोर्जिंगमध्ये होतो, ट्रिनिटी मध्ये फोर्जिंगमध्ये पण अनुभव घेतलेला आहे। त्यानंतर मी ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये पण काम केलं आहे, भोसले MIDC मध्ये। तर अशा 3-4 इंडस्ट्रीमध्ये मी काम केल्यानंतर म्हणजे मला ITचा एक्सपिरियन्स पण आला, मेकॅनिकलचा एक्सपिरियन्स पण आला फोर्जिंगमध्ये। हे सगळं घेतल्यानंतर मग मी फायनली ठरवलं की नाही, आता आपला एक्सपिरियन्स, आता आपण बऱ्यापैकी इंडस्ट्री पाहिलेली आहे आणि अनुभव घेतलेला आहे। त्यानंतर मी कोचिंग सुरू केलं। तर मी जंगली महाराज रोडला डेक्कनमध्ये
क्लास सुरू केला. मग सुरुवातीला काय होतं, कुठली व्यवसाय सुरू करायचं म्हटल्यावर पैसा लागतोच, बिना पैशाचं तर होणार नाही. तर फंडिंगचा प्रश्न होता. आता आपला जन्म एकदम गरीब कुटुंबात झालेला आहे, त्यामुळं आईवडिलांचे स्वप्न होते, सगळ्या गोष्टी तर आपल्याला धरूनच बिझनेस करायचा होता, म्हणजे रिस्क पण होती, फंडिंगचाही प्रश्न होता. पण ह्या दरम्यान आता मला ऑलरेडी डिप्लोमाच्या मुलांना शिकवायचा अनुभव होता आणि चांगला अनुभव होता. मी रोज सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास कॉलेज करता करता हे सगळं करायचो, त्यामुळे अनुभव मला चांगला आला होता. त्यानंतर मग मग प्रश्न होता रिस्कचा आणि फंडिंगचा. तर मी जेव्हा जंगली महाराज रोडला क्लास सुरू केला तेव्हा मग असे बरेच प्रश्न होते की कोचिंगमध्ये, त्याच्यामध्ये परत शिकवायचं तर मग कॉलेजमध्ये नाही शिकवायचं. आपले निर्णय आपल्याला स्वतः घेता यायला पाहिजे. आपल्या डोक्यात ज्या कल्पना येतात ते आपल्याला जर प्रत्यक्षात उतरायचे असेल तर मग 4 लोकांची परमिशन घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणून मग आपले निर्णय आपण स्वतःच घ्यायचे. म्हणून मी त्या हिशोबाने आता कोचिंगमध्ये घुसायचं. मग कोचिंगमध्ये कुठल्या 8वी 9वी 10वी करायचं, 11वी 12वी करायचं का, मग आपण आता इंजिनिअरिंग मास्टर्स असल्यामुळे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करायचे, हे बरेच प्रश्न होते. मग त्या एका प्रश्नाची उत्तरे मी शोधत गेलो. मग मार्केटमध्ये थोडा रिसर्च केल्यानंतर, सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी ह्या ज्या प्रवेश परीक्षा ज्याला म्हणतो, यांच्यामध्ये कुठेतरी मार्गदर्शनाची कमी आहे मुलांना. कोचिंग इन्स्टिट्यूट तेव्हाही होत्या, पण मुलांना जे मार्गदर्शन हवं ते मिळत नव्हतं. मी बऱ्याच 11वी 12वीच्या मुलांशी तेव्हा बोललो, तर माझ्या ते लक्षात आलं की ते कुठेतरी आपल्याला स्कोप अवेलेबल आहे. बिझनेस कधी चालतो जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता असते तिथे. करेक्ट. तर आम्ही शोधला आता 11वी 12वी नीट, जेई, सीईटीचा आपल्याला क्लास सुरू करायचा. दुसरा प्रश्न होता फंडिंगचा. तर मी जसं सांगितलं, आपला जन्म एकदम सर्वसाधारण कुटुंबात झालेला, फंडिंगचा प्रश्न होता. तर माझे एक मित्र होते, त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांनी मला खूप फंडिंगला मदत केली. म्हणजे आम्ही पार्टनरशिपमध्येच हे करायचो पूर्वी, त्यामुळे त्यांची मला खूप मदत झाली. तर तो ते फंडिंगचा प्रश्न मिळाला, म्हणजे मार्गी लागला आणि त्यांनी मला कुठेही पैशाची कमी पडू दिली नाही. त्यानंतर अजून प्रश्न रिस्क फॅक्टर, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करूनच होता ना, आपल्या महिन्याचा खर्चही काढायचा. मग मी जेव्हा हा क्लास सुरू केला, म्हणजे डिप्लोमाचे क्लासेस ऑलरेडी सुरूच होते सोबत, मग मी जेव्हा हा जंगली महाराज रोडचा ज्ञानमुद्रा क्लासेस सुरू झालं तेव्हा मी ट्रिनिटी इंजिनियर्समध्ये जॉबला होतो. बरं. फोर्जिंगमध्ये. तर मी तो जॉब करता करता, जॉब संपल्यानंतर जो वेळ मिळेल, अच्छा, तेव्हा हे सगळे सेटअपचा विचार करायचा. म्हणजे जागा शोधणे, सगळं जे आपलं असतं, नोट्स, स्टडी मटेरियल किंवा सर्वे होता तो करायचो. म्हणजे आपला जॉब पण टिकला पाहिजे आणि हा पण आपला चालू झाला पाहिजे. मग एका पॉईंटला असं लक्षात आलं की आता हे चांगलं चालू होतं. म्हणजे ओपनिंग नव्हतं झालं, उद्घाटन नव्हतं झालं, पण लक्षात आलं की आता आपण करू शकतो. तर मी जॉबचं रिझाईन केलं. ओके. तर मग आम्ही 11 डिसेंबरला उद्घाटन केलं आणि विश्वास नाही बसणार, आमचा 12 डिसेंबरला पहिल्याच दिवशी आमचं इन्कम सुरू झाला होता. 11 डिसेंबर 2016 मध्ये. त्यानंतर आमचा पहिल्याच दिवशी इन्कम सुरू झाला होता. कुठला, मी जंगली महाराज रोडचा सांगतो, ज्ञानमुद्रा क्लासेस. तर ज्ञानमुद्रा क्लासेसचा असा हा प्रवास सुरू झालेला. आणि मी स्वतः शिकण्याची आवड, मुलांना आपल्याला शिकवणं हे आपलं ध्येय आहे, प्रेरणा आहे, किंवा आपण त्याला म्हणतो ना इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, पॅशन. टीचिंग इज माय पॅशन. त्या हिशोबाने आपण तो सुरू केला होता. आणि हा प्रवास एकदम डिप्लोमाचे क्लासेस सुरू करताना मी एक छोटासा रूम भाड्याने घेतली होती, तिथून सुरू झाला होता. म्हणजे हा एकदम प्रवास जो आहे तो एकदम शून्यातून सुरू झालेला आहे. त्यामुळे हा टिकला, कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये होती. मध्ये लॉकडाऊन आले, तर ते आम्ही सर्व्हाइव्ह केलं आणि चांगली प्रगती केली. आणि वर्षानुवर्ष मुलांना रिझल्ट चांगले येत आहेत, अनुभव वाढतोय. त्यामुळे काय होतं, पालकांचा विश्वास आहे आमच्यावरती टिकून. आता हे लोक रेफरन्सनी येतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं ते हळूहळू सुरू झालेलं आहे. आणि मेन म्हणजे काय ना, मी सुरुवातीपासून होतं की मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे. करेक्ट. कोचिंग सेंटरमध्ये किंवा तुमच्या शिक्षणामध्ये आर्थिक बाजू खूप वेगळी राहिली, पण मुलंही आम्ही नेहमी सेंटरला ठेवलेली आहे की जेणेकरून मुलांना एकदा गोष्टीचा फायदा व्हायला लागला हे ऑटोमॅटिक पसरत जाणार आहे. आणि तेच झालं. आणि त्यामुळे मी लोकेशन निवडताना सर्व मुलांना सोयीस्कर झालं पाहिजे असं निवडलं. म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून ते बरोबर आम्ही केलेलं आहे. परत मी आता थोडंसं 2010-11च्या ह्याच्यात जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण एस्पेशली 12वी नंतर पुढचा जो कोर्स आपण घेतो, तर त्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात. आणि त्या कालावधीमध्ये आपण जो विचार करतो त्याच्यावरच आपलं फ्युचर ठरलेलं असतं. आता तुझ्या केसमध्ये मला चांगलं माहिती आहे की तुझं टेक्निकल जे स्किल्स आहेत, मेकॅनिकल रिलेटेड काही मशीन बनवणं किंवा प्रोजेक्ट करणं वगैरे, ह्याच्यामध्ये तू तितकाच ऍक्टिव्ह होता. तर अर्थातच ज्या वेळेला या डिसिजनपर्यंत तू आला की कोचिंग क्लासेस हा आपला आता व्यवसाय, त्याच्या आधी बरेच ऑप्शन्स असतील, 3, 4, 5 काही ना काही, की आपण इंडस्ट्री करू, आपण काही वेगळा बिझनेस करू. तर ते जे काही 2, 3, 4 ऑप्शन होते ते रिजेक्ट करून कोचिंग क्लासेसचा व्यवसाय चालू केला. आता मी थोडं बिझनेस अँगलने विचारतोय. तर या बिझनेसमध्ये
काय असं तुला वाटलं की पोटेन्शियल आहे किंवा याच्यामध्ये काय असे ऍडव्हान्टेजेस आहेत जे बाकी ऑप्शन्स मध्ये नव्हते? बरोबर. मला कॉलेजला असताना म्हणजे काय होतं, आपण म्हणजे बघा कुठलाही व्यवसाय असेल, आता हा आपण जरी माझं मनात वेगळं आहे किंवा टीचिंग हे माझं पॅशन आहे, पण कुठे ना कुठे व्यवसाय हा शब्द येतोच. बरोबर. तर त्यामध्ये काय होतं, जेव्हा मी इंजिनिअरिंगला असायचो, इंजिनिअरिंगला होतो आपण जेव्हा होतो, तेव्हा काय व्हायचं की आता आपण सगळे म्हणजे मी माझं जे काही आपण म्हणतो बॉर्न अँड बॉटअप इन, आपण मिडल क्लास फॅमिलीत आपण झालो. माझ्या वडिलांचं छोटं किराणा दुकान होतं आणि शेती आणि किराणा दुकान करून त्यांनी मला शिकवलेलं आहे. तर त्यांची किती धडपड झालेली, त्यांना काय त्रास झालेला हे मला त्याची चांगली जाणीव होती. तर मला माहिती होतं की माझ्या मुलाबाळांचं आता थोडंसं पाहिलं तर तसं त्रास मला नको व्हायला, आणि मी नुसती नोकरी करत बसलो असतो किंवा नोकरी केली असती तर नोकरीमध्ये काय होतं, टिपिकल लिमिटेशन्स येतात. तर मला ते लिमिटेशन्स नको. त्यामुळे इंजिनिअरिंगला असतानाच माझ्या डोक्यात होतं की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, जे चांगलं लाईफ लोक जगतायत, लाईफस्टाईल जे आपण म्हणतो तशी जगायची आहे. तर त्या दृष्टीने माझ्या डोक्यात होतं की आपल्याला व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही. तर माझ्याकडे म्हणजे मी जिथे जिथे जायचो होत्या, आणि आपण डोक्यात असतो ना, आपण हॉटेलला गेलो की म्हणतो अरे याचा आता चहा 10 रुपयाला आहे, रोज एवढे चहा विकत असेल, एवढे पैसे येत असेल, एवढं मार्जिन असेल, तर तसं कॅल्क्युलेशन चालू असायचं. तर पहिला व्यवसाय माझ्या डोक्यात होता की मला आता मी मूळचा बुलढाण्याचा आहे, तर मला पुण्यावरून सुट्ट्यांमध्ये जायला लागायचं ट्रॅव्हल्सने. बरोबर. तर माझ्या डोक्यात होतं की ट्रॅव्हल्समध्ये 400 रुपये तिकीट आहे, 50 लोक बसतात, मग त्याला 20,000 रुपये, मग डिझेल किती लागत असेल, ड्रायव्हरचा खर्च किती जात असेल, इतर सगळं जाऊन मग किती उरत असेल. तर सगळ्यात पहिला व्यवसाय माझ्या डोक्यात होता की आपल्याला ट्रॅव्हल्सचा बिझनेस सुरू करायचा. अच्छा. मग माझा एक मित्र होता, आम्ही दोघांनी मिळून असा प्लॅन पण केला होता, पण मग फंडिंग नव्हतं. मग आम्ही 1-2 बँकांमध्ये अप्रोच पण केला होता, पण जस्ट इंजिनिअरिंग पासआउट झालेल्या मुलाला 5-10 कोटीची फंडिंग इमिजिएट कुठली बँक देणार नाही, आणि मग त्यात रिस्क पण होती. मग बऱ्याच लोकांचं मार्गदर्शन घेतलं, वयस्कर लोकांना ज्यांना या बाबतीत गोष्टी माहिती आहेत की त्यांनी काहीतरी असं केलेलं आहे, त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं. तर तेव्हा लक्षात आलं की अरे ह्या बिझनेसचा रिस्क आहे, कारण की तुमची गाडी रोडवर चालणार आहे, ऍक्सिडेंट होऊ शकतो, बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मग तो प्लॅन थोडासा थांबवला आणि फंडिंगचा थोडंसं झालं थांबवला. मग पण काहीतरी तर चालू करायचं होतं. मग म्हटलं आपण टेक्निकलमध्ये आहोत, एखादी इंडस्ट्री आपण सुरू करू. पण इंडस्ट्री सुरू करणं एकदा इंजिनिअरिंग पासआउट मला इतकंही सोपं नाही ना. तर मग तोही प्लॅन ड्रॉप झाला, कारण की परत त्याला फंडिंग आलं, जागेचा प्रश्न आला, आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण मेकॅनिकल इंजिनियर असल्यावर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्हाला घुसायचं असेल किंवा तुम्हाला सर्व्हिस जरी प्रोव्हाइड करायची असेल, समजा मॅन्युफॅक्चरिंग जायचं असेल तर तुम्हाला सेटअप आल्या, मशिनरीज आल्या, त्यात नंतर मग सुरुवातीला फेल्युअर्स पण येतात काही. तर हे सगळं पचवण्याची तेव्हा माझ्याकडे क्षमता नव्हती. किंवा आपण सर्व्हिस इंडस्ट्री, डिझाईन इंडस्ट्री टाकली तरी सेटअप आलं, त्यांना लायसन्स आले, ते पण होऊ शकत नव्हतं. मग तोही प्लॅन ड्रॉप झाला. नंतर म्हटलं आपण काय करूयात, आपण कटिया, सॉलिड वर्क्स यांचे ट्रेनिंग सेंटर सुरू करूयात. पण त्यालाही लिमिटेशन्स होत्या, त्याला एका पर्टिक्युलर लिमिटेशन होतं. बिझनेसचा टर्नओव्हर एका लेवल पर्यंत जाऊ शकत होता, शॉर्ट टर्म कोर्स. आणि त्याच दरम्यान मग मी आता सगळं हे करता करता आपलं इंजिनिअरिंग एक्झाम संपली, त्यानंतर 2-3 दिवसामध्ये मी कॉलेजला जॉईन केलं. मग हे सगळं त्याच दरम्यानच्या घटना आहे. तर त्या कॉलेज जॉईन केल्यानंतर असं लक्षात आलं की आता आपण टीचिंग मध्ये आपण बरोबर फिट होतोय. आणि टीचिंग मध्ये मला कसं होतं, ऑनेस्टली सांगायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट थोडी कमी होती, आणि जो प्रॉफिट आहे तो इमिजिएट होता. जास्त म्हटल्यापेक्षा इमिजिएट होता त्या काळात. म्हणजे जास्त प्रॉफिट हा तेव्हा प्रश्न होता माझ्यासाठी, इमिजिएट होता. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ऍज कम्पेअर टू तुमचं प्रॉफिट इमिजिएट प्रॉफिट, हा जर रेशो पाहिला तो मला जरा व्यवस्थित वाटला. आणि मी कॉलेज करता करता डिप्लोमाच्या मुलांना शिकवायचोय, त्यामुळे मला तो लक्षात आलं की आपण हे करू शकतो. आणि मग माझं एमटेक झाल्यानंतर मी इंडस्ट्रीचा अनुभव घेतला की मग मी त्या फील्डमध्ये फुल फ्लेज उतरायचं ठरवलं. आणि मग आम्ही लोकेशनच्या हिशोबाने प्रत्येक गोष्ट, लोकेशन, रीच जसं मी सांगितलं त्या हिशोबाने तिथे JM Road ला मग सुरू केलेलं आहे. त्यामुळे असे 4-5 होते माझ्या डोक्यामध्ये की ट्रॅव्हल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री. मी टेलिकॉलिंगचा आपण बिझनेस सुरू करू. अच्छा. आपण नाही का तेव्हा नॉर्मली तेव्हा टेलिकॉलिंग इतकं लोकांना माहिती नव्हतं की फक्त टेलिकॉलिंग म्हणजे कोण, आयडिया, वोडाफोनचे फोन यायचे तेवढंच होतं. तर तेही सुरू करू इतकं पण आपल्या डोक्यामध्ये होतं, पण ते समाव त्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाही जमू शकलं. पण या ठिकाणी मी बरोबर, आणि मला असं वाटतं मी योग्य ठिकाणी उतरलोय, कारण की आता एवढी वर्ष झाली मी शिकवतोय, मुलांना कन्सिस्टंट रिझल्ट येतात, पालकांना समाधान आहे, म्हणजे मी योग्य ठिकाणी बरोबर पोहोचलेलो आहे असं. तर आणि मला असं वाटतं माझा जन्म शिकवण्यासाठीच झालेला आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा इन्साइट असं आहे की सरांनी जे सांगितलं की रिस्क आणि इमिजिएट प्रॉफिट. तर प्रॉफिट पोटेन्शियल पेक्षा ज्या वेळेला पहिला व्यवसाय आपण चालू करतो तर 10 वर्षांनी 10 कोटी मिळतील, त्याच्यापेक्षा आज पहिल्या महिन्यात मला 50,000 का होईना मिळणं, तर इमिजिएट प्रॉफिट कुठल्या बिझनेसमध्ये येईल त्याच्याकडे त्यांचा कल होता. आणि जर बऱ्याचशा बिझनेसमध्ये असं होतं की जे होल्डिंग पॉवर आहे किंवा सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण होतो.
माहिती असतं की 2-3 वर्षांनी पैसे येतील, पण बरोबर. तोपर्यंत काय करायचं? तर हा मला वाटतं खूप चांगला पॉईंट आहे, की बिझनेस आयडियाज आपल्याकडे असतात. तर इव्हॅल्युएशन करताना पोटेन्शियल, टॅम वगैरे ते गोष्टी बघण्यापेक्षा कोणत्या बिझनेसमध्ये कमी का होईना पण इमिजिएट प्रॉफिट येईल. तर त्या बिझनेसला जसं सरांनी प्राधान्य दिलं तसं तुम्ही द्या. मला वाटतं हा एक चांगला इन्साईट आहे. तुझ्या केसमध्ये एक म्हणजे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर मला वाटतं तू होता आपल्या मॉडर्न बरोबर. कॉलेजमध्ये. तर प्रोफेसरचा जॉब असा आहे की त्याच्यामध्ये पैसा आहे, बरोबर. रिस्पेक्ट आहे आणि वेळ आहे. अशा तिन्ही गोष्टी आणि रिस्क नाहीये. खरं आहे. तर कुठेतरी घरच्यांनी सांगितलं असेल किंवा तुलाही वाटलं असेल की हा स्टेबल मार्ग आपल्याकडे आहे. ज्यावेळेला बरोबर. सीओईपी मधनं एमटेक केलं त्यावेळेला थोडंसं 2-3 वर्ष हे करून नंतर शेवटी ग्रँटवाली पोझिशन मिळाली असते. आज नाही उद्या कधीतरी मिळाली असते. तर तो ऑप्शन सोडून हे शेवटी क्लासेसचं किती नाही म्हटलं तरी रिस्कच आहे. रिस्क आहे. ती भीती नाही वाटली का की आपण हा चांगला सोपा पर्याय सोडून अवघडकडे चाललोय? नाही, मी सांगितलं ना, भीती होतीच. कुठल्या मी स्टार्टिंगला रिस्क होती आणि आपण बॅकग्राऊंड तसं नव्हतं की आपण बेअरिंग कॅपॅसिटी नव्हती. पण कसं होतं, एक जिद्द होती, करायचंच आहे आपल्याला, थांबायचं नाहीये. ओके, तर मी 2000 जसं इंजिनिअरिंग पास आउट झालं तर माझा शेड्यूल सकाळी 6ला सुरू होतो आणि रात्री 10-11ला संपतो. मग एवढी मेहनत केल्यानंतर आपण फेल नाही जाऊ शकत. हे मला माहिती होतं, की जिद्द होती की आपण फेल नाही जाऊ शकत. कारण की थोडंसं थोड्या स्केलवरती आपण ट्राय करून बघितलं होतं, की छोट्या ट्रायल्स करून बघितले होते. अरे हे सक्सेसफुल होतं. मग ते हळूहळू आलं. डायरेक्ट उडी नाही मारली. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जर आपण प्रयत्न करून बघितले तर नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास तयार होतो की नाही यार, आपण हे करतोय ना, ते होणारच आहे. त्यामुळे जसं तू म्हणालास की नाही, आता हे तो जो स्टेबल जॉब होता तो सोडून तू या व्यवसायामध्ये किंवा ह्या अशा टीचिंग मध्ये उतरलास तरी रिस्क डेफिनेटली होती. पण मग मी त्यातही थोडंसं अजून मी जेव्हा ही मोठी उडी घेतली तेव्हा मी जॉबला होतो. तर मी नोकरी सोडली नव्हती. जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आता हे सगळं सेटअप रेडी झालाय आणि आता आपण फुल प्लेज वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं आता होऊ शकतं आपल्याकडनं, मग त्या दिवशी मी जॉबचा रिझाईन केला होता. म्हणजे सांगायचं म्हटलं तर हे आता करायचंच आहे, हे होणारच, याची जिद्द तर होती आणि करण्याशिवाय पर्याय पण नव्हता. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. काही लोकांसमोर पर्याय नसला ना की माणूस, आपण असं म्हणतो ना, पर्याय नसला की माणूस एकदम पेटून उठतो. करेक्ट. तर असं ते झालेलं आहे सगळं. त्यामुळे रिस्क होतीच, पण त्याला मी टॅकल केलं. बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज आम्ही बघतो त्यावेळेला हा एक कॉमन पॉईंट आम्हाला जाणवतो की त्यांच्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी नसतो. प्लॅन ए हाच एकमेव मार्ग आहे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि तसं जर फोर्सफुली तसंच जर केलं की आपल्याला आता परतीचे दोर कापलेले आहेत, बरोबर, तशा पद्धतीने केलं तरच व्यवसाय होतो. त्यामुळे प्लॅन बी, प्लॅन सी वगैरे आपण म्हणतो, पण थोडं डिबेटेबल मुद्दा आहे. ज्या वेळेला सुरुवात केली, आता मला वाटतं 11 डिसेंबर तू म्हटला, तर सुरुवातीला तर पहिल्या दिवशी असं नसतं की आपल्याकडे ऍडमिशन आहेत. बरोबर. पण इन्कमची सर्टन्टी आपल्याला नसते ज्यावेळेला आपण कुठली गोष्ट चालू करतो. एस्पेशली असा जो क्लासेसचा बिझनेस आहे की त्याच्यामध्ये फिक्स कॉस्ट आहे. फिक्स कॉस्ट एक आहे रेंट, दुसरी गोष्ट काही ना 1-2 एम्प्लॉई शिकवशील समजा तू, पण ह्या ज्या फिक्स कॉस्ट आहेत त्या सर्टन असतात. 12 महिन्याचा समजा एवढा खर्च आहे, पण इन्कमची गॅरंटी नसते. तर ते जे सुरुवातीचे 3 महिने 6 महिने होते, तर त्या ह्याच्यामध्ये कसं प्लॅन केला होता, म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा प्लॅन कसा केला होता? बरोबर. माझा जो मित्र होता ना, ज्याने मला फंडिंग केली होती, त्याच्यामुळे मला त्याच्याकडनं मला खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे. ओके. तो म्हणायचा की कुठला व्यवसाय सक्सेसफुल व्हायला किंवा सक्सेसफुल तर पुढची स्टेप झाली, नीट चालायला लागायला किंवा तो रुळायला 1000 दिवस लागतात. अच्छा. त्याचं ते वाक्य होतं आणि ते खरंच ठरलं. म्हणजे आम्हाला इन्कम सुरुवातीपासूनच सुरू झाला, पण स्टेबल व्हायला 1000 दिवस गेले. ओके. तर आम्ही जेव्हा प्लॅन केला होता तेव्हा आमच्या डोक्यात एक होतं की आपल्याला वर्षभर 1 रुपया जरी नाही आला तरी आपण सर्व्हाइव्ह करू शकलो पाहिजे, अशा दृष्टीने आम्ही प्लॅन केला होता. त्यामुळे खर्च खूप वाढून घेण्यापेक्षा सुरुवातीला आम्ही, हे माझ्या बाबतीत, काही गोष्टी स्वतः करायचो. जिथे खर्च कमी करता येईल खर्च कमी केला होता. म्हणजे आपल्याला थोडी अश्युरन्स येईपर्यंत की हळूहळू आपलं इन्कम किंवा प्रॉफिट वेगळा भाग राहिला, पण आपला रेव्हेन्यू जनरेट होतोय, कलेक्ट होतोय, पैसा जमा होतोय, तोपर्यंत आम्ही थोडे खर्च कट डाऊन करत राहिलो. कमी खर्चात
जास्त हे करायचा प्रयत्न केला. त्यामुळे काय झालं, आमच्याकडे 1 वर्ष पुरेल एवढा आमच्याकडे कॉर्पस होता. आम्ही त्या दृष्टीनेच प्लॅन केला होता. म्हणजे काय होतं, कधी कधी आपण व्यवसाय करताना आता पैसा संपत आलाय, उद्याचा प्रश्न, भाड्याचा प्रश्न पडतो. बऱ्याच लोकांचं असं होतं, दुकान टाकलंय, भाडं नाही आहे, भाडं द्यायला पैसे नाही. मग त्या केसमध्ये माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. करेक्ट. आम्ही जे आपण काम करणार आहोत त्यालाही थोडासा डिस्टर्बन्स तयार होतो. त्यामुळे आम्ही तो प्लॅन करताना असं केला होता की आमच्या डोक्यात होतं की जाऊन 1 वर्ष जाईल, किंवा म्हणजे एज्युकेशन म्हणजे कसं असतं, एक पर्टिक्युलर पिरियड असतो ऍडमिशनसाठी. बरोबर. त्या ऍडमिशन पिरियड मध्येच तुम्हाला लक्ष सक्सेसफुल देतं. झालं तर ठीक आहे, हा, नाहीतर 1 वर्ष परत वाट बघायची. बरोबर. त्यामुळे तसं 1 वर्ष आम्ही पिरियड ठेवला होता हातामध्ये, बफर पिरियड ठेवला होता. पण तशी गरज नाही पडली, आमचं लवकरच व्यवस्थित सुरू झालं. कारण त्याच्या मागचं कारण आपलं डोक्यात फिक्स होतं हम्म. की आपल्याला मुलांना शिकवायचंय, आणि ते पण मन लावून शिकवायचं. त्यामुळे इथे कसं होतं ना, हा खूप पटकन स्प्रेड होणारा प्रश्न आहे. मुलांना समजायला लागलं ना की मुलांचे कॉन्टॅक्ट खूप असतात, ते इमिजिएट स्प्रेड होतं, आणि ते खूप चांगल्या प्रकारे काम झालं. त्यामुळे कुठलाही व्यवसाय जर एखाद्याला सुरू करायचा असेल, कुठलाही असू द्या, तर थोडासा कॉर्पस आपल्याकडे असला पाहिजे, की एक प्लॅनिंग असलं पाहिजे. आपल्याला 5-6 महिने हा बिझनेस व्यवसाय सेटल व्हायला लागेल, तर 5-6 महिन्याचं भाडं, जे फिक्स एक्सपेन्सेस तुम्हाला लागले तेवढे आपल्या बरोबर. हातामध्ये असले पाहिजे. आता पुढचा जो माझा प्रश्न आहे तो मार्केटिंग रिलेटेड आहे. तर त्याचं उत्तर मला असं 2 फेजमध्ये पाहिजे. कारण तुझ्या केसमध्ये तुझे म्हणाला की सुरुवातीला एमटेक करताना डिप्लोमाचे क्लासेस तू बरोबर. घेत होता, तर त्या काळामध्ये मुलं कशी गोळा केली, हा पहिला प्रश्न. दुसरा, ज्या वेळेला फुल फ्लेज्ड ज्ञानमुद्रा क्लासेसचं JM रोडला कॅम्पस झाला, बरोबर. तर त्यावेळेला काय मार्केटिंग केलं आणि त्या काळात मुलं कशी आली? आलं माझ्या लक्षात. मी सुरुवातीला जसं मी म्हटलं, आपण कॉलेजमध्ये असताना डोक्यात टीचिंग हा प्रश्न होता. मग मी तेव्हा हॉस्टेलमध्ये आम्ही मुलं फ्लॅट करून राहायचो. बरोबर. तर मॉडेल कॉलेज मी राहायचो. तर मग आता आपल्याला सुरू करायचा आहे क्लास, हे ठरलं होतं. म्हणजे मी असं खूप प्लॅनिंग नव्हता केला, मला फक्त माहिती होती की आपल्याला शिकवायचंय. खूप असा बसून स्ट्रक्चरल प्लॅन असा मी केला नव्हता. सुरुवातीला काय व्हायचं, जिथे मी राहायचो त्याच्या समोर एक छोटीशी रूम मध्ये योगाचे क्लास चालायचे. बर. मग मला असं डोक्यात शिकवायचं हे फिक्स होतं. तर मग मी त्यातल्या त्या मालकाला म्हटलं की तुम्ही क्लास घेता, माझ्याकडे त्याला मंथली रेंट पे करणे एवढे पैसे तेव्हा नव्हते खरं म्हणजे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला थोडंसं काय करा, तुमच्याकडे चेअर्स पण आहेत, मला तुमच्याकडे बोर्ड पण आहे लिहायचा, मी मार्कर आणतो, मला तुम्ही शिकू द्यात. मग जवळच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक होतं. आपल्याला मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आपल्या एक्सपर्टीमध्ये येतं. तर मग मी सुरुवातीला मॅथ्स शिकवणं सुरू केलं. मग त्या जिथे जवळ कॉलेज असल्यामुळे काय व्हायचं, त्या भागात कॉलेजची बरीच मुलं हॉस्टेलला पण राहायची. बरोबर. त्यातल्या काही मुलांशी आमचा कॉन्टॅक्ट होता. मग मी त्यातली 4-5 मुलं जमा केली. फी हा काही प्रश्नच नव्हता, किती फी काय, क्लास फक्त त्यांना बसवलं, मी शिकवतो तुम्ही बसा. त्यांना माझ्यामध्ये काहीतरी मी असं एका लेक्चरला एवढे पैसे त्या मालकाला द्यायचो. मग ते 4-5 मुलं मी 2-3 दिवस शिकवली. मग नंतर त्या मुलांना समजायला लागलं, आपलं जसं मी तुम्हाला म्हटलं ना, समजायला लागलं त्याला. मग ते जसं मग नंतर लक्षात आलं की आता ह्या सगळ्या आपल्या ह्या मुलांना समजतंय मार्केटिंग करायची आहे, मग बाकीच्या मुलांनाही आपण थोडंसं जमा करायला लागतील. एवढ्या 4-5 मुलांवरती आपलं होणार नाही. मग मी बसून थोडं ठरवलं की आजूबाजू 2-3 क्लासेस होते डिप्लोमाचे घेण्या, त्यांचे जरा फी स्ट्रक्चर काढलं. आपण त्याला विंडो शॉपिंग म्हणतो, तसं मी फी स्ट्रक्चर वगैरे काढलं सगळं त्यांचं. आणि मग त्यांच्यापेक्षा आपली फी थोडी कमी ठेवूयात, आपण नवीन आहोत ना, आपल्याला यायचंय मार्केटमध्ये. मग मी छोटे छोटे फ्लायर्स छापले मार्केटिंगसाठी. आता कारण की आपल्याकडे बजेट नव्हतं, काहीच माहित नव्हतं. मग छोटे छोटे फ्लायर्स छापले, नाव ठरवून ठेवलं क्लासेसचं. तेव्हा मी विजन इंजिनिअरिंग अकॅडमी या नावाखाली चालवायचो. लोगो ठरवून ठेवला. लोगो म्हणजे मी इंटरनेटवर डाउनलोड करून तो चिटकवला होता. आणि मग कॉलेज समोर फ्लायर्स वाटायला एक मुलगा ठेवला होता. कारण की आपण शिकवतोय ना, आपणच कॉलेज समोर फ्लायर नाही वाटू शकत, तेवढं तर जाण होती तेव्हा. मग एक मुलगा ठेवला, त्याला मी पर फ्लायर पैसे द्यायचो, ते वाटायचो. 2-3 दिवस वाटल्यानंतर माझ्याकडे पहिल्या 2-3 दिवसामध्ये, कारण की ह्या 4-5 मुलांचा ऑलरेडी कॉलेजमध्ये मेसेज गेला होता त्यांच्या मित्रांमध्ये की हे सर चांगले शिकवतात, फी थोडी कमी होती. एक 3-4 दिवसामध्ये माझ्याकडे 20-20 मुलांच्या अशा मॉर्निंग 2-3 बॅचेस 3-4 दिवसातच तयार झाल्या. फीचं वगैरे मी लगेच मी मुलांना 2-3 दिवस तुम्ही क्लास करून बघा, योग्य वाटलं तर. मग सगळ्या मुलांना आवडायला लागलं आणि मग तो चालू झाला माझ्याकडे. मग सकाळी त्या पहिल्या एक आठवड्या 8-15 दिवसामध्येच सकाळच्या 2 बॅचेस आणि संध्याकाळच्या 2 बॅचेस सुरू झाल्या होत्या. पण मग मी नंतर काही वेगळे विषय पण सुरू केले. सॉफ्ट त्यात कमी मुलं असायची, पण मी मुलांना सोडलं नाही की कमी मुलं म्हणून शिकवायचं नाही किंवा दुर्लक्ष असं नाही केलं. आपण ज्या डेडिकेशननं बाकीच्या तसे त्यांना शिकवायचं. पण त्यामुळे मार्केटिंग, मी काय म्हणतो, हे जे मार्केटिंग आहे ना, हे अवेअरनेससाठी ठीक आहे. बरोबर. ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ठीक आहे. पण त्या मार्केटिंगचा पर्पज त्यांनी येऊन तुमचा प्रोडक्ट किंवा तुमच्याकडे क्लास लावले, माझ्या बाबतीत क्लास लावले पाहिजे असं नाही. मी आधी काय केलं, 4-5 मुलांना तयार करून त्यांच्यापर्यंत माझी क्वालिटी पोहोचवली. नंतर फ्लायर्स वाटले. म्हणजे काय झालं, ह्या मुलांना फक्त अवेअर झाले की ते तासाचा क्लास आहे.
मग ती बरोबर. मुलं आली, त्यांनी अनुभव घेतला आणि मग त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मला परत ही गोष्ट करायचं काम नाही पडलं, कारण की त्याच मुलांनी मेसेज पास ऑन केला. पण कधी कधी मी मध्ये मध्ये परत ते फ्लायर्स प्रत्येक सेमिस्टरला द्यायचं, कारण की जी मुलांना ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली पाहिजे. ओके. पण शेवटी क्वालिटी ह्या क्षेत्रामध्ये, कोचिंग क्षेत्रामध्ये तुमचं जे क्वालिटी एज्युकेशन, नुसतं एज्युकेशन नाही म्हणू शकत, क्वालिटी एज्युकेशन जर मुलांना मिळत राहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये मार्केटिंगचा खर्च एकदम कमी होत जातो. मुलं ऑटोमॅटिकच आपल्या मित्रांना घेऊन येतात आणि तो कंटिन्यू सुरू राहतो. त्यामुळे हा पहिला पार्ट झाला मार्केटिंगचा. बरोबर. मग त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये, म्हणजे मी डिप्लोमाचे क्लासेस घेण्यापासून तर हे प्रोफेशनल इन्स्टिट्यूट सुरू करण्यापर्यंत, दुसऱ्या फेजमध्ये मग आता इथे स्केल वाढली होती, खर्च अपस्केलिंग वाढली झालं होती. होतं. जंगली महाराज रोडला मी आलो होतो, स्पर्धा होती. त्यात पण एक मुद्दा तुम्हाला सांगेल, मी आणि माझा मित्र आमच्यामध्ये हे होतं की आता आपला क्लास सुरू करायचं ठरलंच होतं. पण मग असं विचार होता की आपण आधी साईडला कुठेतरी सुरू करू आणि मग सेंटरला जाऊ. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला की आपण सेंटरलाच सुरू करू, अच्छा. मी लोकेशन मॅटर करतं. कॉलेजेस, शाळा यांच्या भोवती सुरू करू. तो एक आम्ही मुद्दा मी मध्ये फक्त ऍड करतो, कारण की लोकेशन तुमच्या बिझनेसचं खूप मॅटर करतं. मग दुसरा प्रश्न, मी जंगली महाराज रोडला ज्ञानमुद्रा क्लासेस आम्ही नाव ठेवलं होतं. मग नाव ठेवण्याच्या पण नाव कसं नवीन बिझनेस म्हटल्यावर नाव ठेवायचं, लोगो, रजिस्टर, ट्रेडमार्क, हे सगळ्या गोष्टी मी त्यात सगळं तेव्हा करून घेतलेल्या आहेत. तर मग नाव ठरलं आणि जंगली महाराज रोडला मी आलो. थोडा सर्वे पण झाला होता, क्लासेस त्यांचे मार्केटिंगचे काय काय ते टेक्निक्स वापरायचे हे सगळ्याचा अभ्यास झाला होता. मात्र तेव्हा आम्हाला लॉन्चिंगच्या वेळेस किंवा इनॉग्रेशनच्या वेळेस थोडीशी मार्केटिंग करावी लागली. त्याच्यामध्ये मग बेसिक म्हणजे काही एकदम बेसिक गोष्टींपासून थोड्याशा हाय लेवल गोष्टीपर्यंत आम्ही केलं. त्याच्यामध्ये बेसिकली सुरुवातीला मुलांना क्लास माहिती व्हावं म्हणून आम्ही कॉलेज समोर होर्डिंग्स लावल्या. जंगली महाराज रोडला 2-3 ठिकाणी मेन होर्डिंग्स लावले की अशा अशा क्लासचं उद्घाटन होत आहे. उद्घाटनाच्या वेळेस मी पुण्यातल्या लोकल जी नावाजलेली लोक आहेत त्यांना बोलवलं होतं. तेव्हा पुण्याचे जे महापौर आहेत त्यांना मी बोललो होतं. म्हणजे काय होतं, जेणेकरून तुमचा ब्रँड हायलाईट झाला पाहिजे. ट्रस्ट फॅक्टर असतो की एवढी मोठी लोक उद्घाटनाला येत आहेत म्हणजे ब्रँड सस्टेनेबल आहे. तो एक टेक्निक आम्ही वापरलं. त्यानंतर कॉलेजच्या मुलांना, मेन आपला जो बेस आहे तो कॉलेजचे विद्यार्थी आहे, तर कॉलेज समोर होर्डिंग्स लावले. छोटे छोटे होर्डिंग, म्हणजे खूप मोठे नाही, छोटे छोटे होर्डिंग, पोल किंवा आपण त्याला म्हणतो ते लावले. नंतर कॉलेज समोर फ्लायर्स डिस्ट्रीब्यूट केले. त्यानंतर ते ट्रायसिकल असतात, म्हणजे हे हा तुमच्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय झाला. त्यानंतर पेरेंट्सवरती लार्ज स्केलवरती पोहोचण्यासाठी आम्ही बस पॅनल्स लावले, ज्या पीएमटीच्या बस जातात. त्यानंतर ऑटो हुड्स केले रिक्षाचे. त्यानंतर सोशल मीडिया त्या काळात एवढा बूम नव्हता, आता आफ्टर कोविड तो खूपच जास्त झालाय. पण सोशल मीडिया मार्केटिंग पण आम्ही केली आहे त्या काळामध्ये. नंतर थोडंसं काय होतं, आमच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना पोहोचावं म्हणून टीव्हीवरती ऍड्स पण केल्या आम्ही त्या काळामध्ये, रेडिओवरती ऍड केल्या. त्यामुळे जेव्हा मी अपस्केल केलं तेव्हा मी प्रत्येक मीडिया वापरला सुरुवातीला. कारण की मी सांगितलं, मार्केटिंग ही लोकांनी आपल्याकडे येऊन ऍडमिशन घ्यावी यासाठी नव्हती, की अवेअरनेस, की पुण्यामध्ये सी डेक्कनमध्ये ज्ञानमुद्रा म्हणून एक ब्रँड आहे, त्यांच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी आहे, हे टीचर शिकवतात. त्यानंतर आपण 30च पुण्यामध्ये हा प्रयोग मी केला की आपण 30च मुलांची बॅच घेऊयात. अच्छा. कारण की नॉर्मली आपण जर पाहिलं गव्हर्नमेंटचं 20-30 मुलं एका वर्गात असतील तर शिक्षक त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो. 100-50 मुलांच्या बॅचमध्ये प्रत्येक मुलामध्ये नाही पोहोचू शकत तुम्ही. बरोबर. आणि मी मार्केटिंग पर्स्पेक्टिव्हने सांगतोय, त्यामुळे 30 स्टुडंट पर बॅच हा जो कॉन्सेप्ट आहे तो मी पुण्यात आणला. अच्छा. त्याच्यामध्ये काय होतं, मुलांना पर्सनल अटेन्शन पण मिळतंय आणि हळूहळू आपला मार्केटिंगचा एक्सपेन्स पण कमी होतोय. सो त्या अनुषंगाने आपण हे सगळं केलं. पण मी तेव्हा मार्केटिंगचे सगळे ट्राय केले आणि नंतर मग 2-3 वर्षानंतर लक्षात आलं की आता आपल्याला मार्केटिंगची फार गरज नाही. तर आम्ही थोडं ते पण बंद केलं. आता ऑटोमॅटिकली मुलं येतात, मुलांचा विश्वास आहे, पालकांचा विश्वास आहे आणि ते सगळं सुरळीत चालतंय. या जे काही 4-5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या मार्केटिंगमध्ये, त्यातले अशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे की त्याच्यामध्ये कमी खर्च करावा लागला आणि सगळ्यात जास्त आउटपुट आलं? मुलांच्या जेव्हा एक्झाम असतात ना, 10वीच्या एक्झाम संपल्या किंवा 12वीच्या एक्झाम संपल्या, त्यानंतर आपण जे फ्लायर्स डिस्ट्रीब्यूट करतो ना, ती ऍक्टिव्हिटी थोडी कमतीवाली आणि इमिजिएट रिझल्ट देणारी. ओके. पण त्याच्यामध्ये पण लोक मोठे मोठे बुकलेट्स वाटतात किंवा मोठे A4 साईजचे लिफलेट्स वाटतात, ते वर्क नाही करत. कारण की मुलं पेपर देऊन आल्यानंतर ऑलरेडी थकलेली असतात, त्यांच्या डोक्यात बरंच काय काय चाललेलं असतं, ते घेतात आणि फेकून देतात. तर मग त्यात मी काय विचार केला, आपण छोटं कार्ड देऊयात. अच्छा. तर तो खिशात घालून तरी ठेवेल, थोडं जाड कार्ड देतो खिशात घालून ठेवेल किंवा वॉलेटमध्ये ठेवेल. तर आम्ही कार्ड डिस्ट्रीब्यूट केलं, त्याचा मला खूप फायदा झाला. बिझनेस चालू करायच्या आधी आपल्याला खूप एक हे असतं की पॉझिटिव्हिटी असते. बरोबर. आणि बिझनेस चालू केला की मग ज्यावेळेला ते पाण्यात आत गेलं की मग कळतं की खोली कळते. तर फॉर्च्युनेटली तुझ्या बाबतीत तसं झालं नाही की आत गेल्यावर पश्चाताप करायची वेळ
नाही, तसं पश्चाताप नाही, पण अपयश बऱ्याच वेळेस असं वाटलं कधी, असं हा. कुठला फेज होता की असं वाटलं की छोट्या मोठ्या अडचणी येत गेल्या, पण मी त्याला खंबीरपणे तोंड देत काय गेलो. एखादी केस स्टडी आम्हाला सांगितलं तर बरं होईल. नाही, कधी कधी काय होतं, सुरुवातीचे काही वर्ष आपण खूप जिद्द असते, एनर्जी असते, पूर्ण टाकतो. एका पॉइंटला असं वाटतं की अरे आता आपण स्टेबल झालो, आता आपल्याला थोडंसं स्लोली चाललं तरी चालेल. हा, मग त्या पॉइंटला माणूस थोडा शांत होतो. तो बरोबर. व्यवसायातला फेज आहे, तसं तो लाईन स्टेबल होऊन जाते. हम्म. मग त्या पॉइंटला थोडेसे मला वाटतं एफर्ट थोडे कमी पडले काय, पण काही बॅचेसचे रिझल्ट आले नाही, तो अच्छा. सडन डाऊनफॉल असतो. बरोबर. मग त्या केसमध्ये तुम्हाला मागे किंवा तुम्हाला घाबरून चालणार नाही. हम्म. आपण व्यवसाय करतोय, आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागतं. मग त्या कधी कधी असं झालं की एखाद्या बॅचचा रिझल्ट नाही आला, तर मग तुम्हाला परत हे जे अपयश म्हणतो आपण, त्याला अपयशच म्हणायचं. हो. मुलांना कधी कधी रिझल्ट नाही आला तर अपयश म्हणायचं. तर त्या केसमध्ये मी परत जोमाने कामाला लागलो आणि पुढच्या बॅच अजून छान रिझल्ट काढले. पण मी त्यातून एक शिकलो की बिझनेसमध्ये कुठेच स्टेबिलिटी नसते. हम्म. स्टेबिलिटी वेगळ्या पॉईंट नाही म्हणते. स्टेबिलिटी म्हणजे आता बिझनेस स्टेबल झाला असं नाही, त्याच्यामध्ये नवीन 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 प्रयोग करत राहावं लागतं. Correct. आणि तुम्हाला एक 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 स्टेप पुढे जावं लागतं. रोज नवीन काहीतरी शिकावं लागतं. तुम्ही बघा, रोज नवीन म्हणजे 10 वर्षापूर्वी जे आम्ही करायचो, आज टेक्नॉलॉजी बदलली आहे, आज तुम्हाला ते वेगळे प्रयोग करायला लागतात. त्यामुळे असं नाही की अपयश नाही आलं. कधी कधी अपयश येतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, माणूस खचून जातो की आता हे पुढे करावं की नाही करावं, असं बरेच प्रश्न पडतात. पण तेव्हा हा व्यवसाय आहे. कुणीतरी म्हणालं होतं की नोकरी ही 8 तासाचं व्यवसाय आणि व्यवसाय 24 तासाची नोकरी, असं काहीतरी ते मला आता पूर्ण आठवत नाही. पण एक्झॅक्टली व्यवसाय ही 24 तासाची नोकरी आहे. तुम्हाला 24 तास उपलब्ध राहावं लागतं. मानसिकदृष्ट्या पण तुम्हाला स्टेबल राहावं लागतं. त्यामुळं छोट्या मोठ्या अडीअडचणी येणारच आहेत, त्याला तुम्ही खंबीरपणे जर तोंड दिलं, या सगळ्या गोष्टींना आपण सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे तुझ्या म्हणाला होतंच की असं वाटतं ना कधी कधी की आता पाण्यात गेल्यानंतर खोली, ते सगळं माझ्यासोबतही प्रयोग झालेले आहेत. हे सगळे प्रकार घडले आणि व्यवसाय म्हटलं घडणारच एवढ्या मोठ्या स्केलवरती. हॉस्टेल आहेत, मुलांचे थोडे अडीअडचणी असतात, त्या सगळ्या आपण वेळेत सॉल्व्ह करून घेतो. मग सध्या म्हणजे पुणे हे जे आहे, आता आमच्याकडं एक मागच्या 2 एपिसोड पूर्वी पुण्याचे एक रिनाऊंड आर्किटेक्ट आले होते. बरं. तर ते साधारण मला वाटतं 1990 पासून त्यांनी पुण्याचं मार्केट बघितलंय रिअल इस्टेटमध्ये. रामप्रसाद आक्कीसेट्टी म्हणून आपलं जे COEPचं हॉस्टेल वगैरे ते त्यांनी डिझाईन केलं. तर त्यांच्या ह्याच्यात एक पॉईंट त्यांनी सांगितला जो आता आपल्या ह्याच्याशी मॅच होतोय. तर मी त्यांना विचारलं की पुण्याचं जे मार्केट आहे रिअल इस्टेट मार्केट, ते कसं इव्हॉल्व्ह झालंय. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पुण्यात 3 इंडस्ट्री आहेत आणि नॉर्मली पुणे म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर 2 इंडस्ट्री तर येतात, एक IT आणि एज्युकेशन, मेकॅनिकल. IT आणि हे आपलं एक चाकण एक हिंजवडी असं. बरोबर. हो. तर आपल्याला असं वाटतं की IT आणि हे जे ऑटोमोबाईल आहे त्या 2 मोठ्या इंडस्ट्री आहेत. पण त्यांनी जे उत्तर दिलं तर त्यांनी ते असं म्हणाले की पुण्यात 3 मोठ्या इंडस्ट्री आहेत आणि त्याच्यामध्ये सरप्राइझिंगली पहिलं नाव त्यांनी एज्युकेशन घेतलं आणि मग IT आणि मग ऑटोमोबाईल. तर पुणेकर मला वाटतं बऱ्यापैकी विसरून गेलेत की एज्युकेशन ही पुण्याची सगळ्यात मोठी इंडस्ट्री, ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणतात ना. हा, तर विद्येचं माहेरघर. तर या सध्याची जी ही इंडस्ट्री आहे, काय याची साईज किती आहे, काय मागच्या 5-6 वर्षात ग्रोथ झाली आहे नाही झाली आहे, काय डायनॅमिक्स आहेत. बरं. साईज म्हणजे मी एक्झॅक्टली नंबर नाही सांगू शकत, अंदाजे आपण कॅल्क्युलेशन करू. नंबर तर एक्झॅक्टली नाही सांगू शकणार, पण एज्युकेशन इंडस्ट्री पुण्यामधली खूप फास्ट ग्रोईंग आहे. ओके. पण पूर्वी काय व्हायचं, पुण्यातलं विद्येचं माहेरघर म्हणजे जे कॉलेजेस, हे विद्येचं माहेरघर म्हणून ट्रीट केलं जायचं. बरोबर. फर्ग्युसन, गरवारे, SP कॉलेजेस, COEP आपलं. करेक्ट. तर हे सगळे कॉलेजेस याच्या नावावरनं विद्येचं माहेरघर असं व्हायचं. पण मागच्या 10 वर्षामध्ये पुण्यामध्ये एज्युकेशन प्रायव्हेटायझेशन खूप झालेलं आहे. त्याच्यामुळे पण मुलांची संख्या खूप वाढलेली आहे. ड्रास्टिकली मायग्रेशन होत आहे. म्हणजे मुलाला शिकवायचं कुठे, पुण्यात शिकवायचं, हे खूप कॉमन आज ग्रामीण भागामध्ये पण हे क्रेज गेलेलं आहे की मुलाला पुण्यात शिकवायचं आहे. त्यामुळे ही एज्युकेशन इंडस्ट्री इतकी फास्ट ग्रो होतीये पुण्यातली सडनली. त्यामुळे हॉस्टेल्स, एज्युकेशन सोबत हॉस्टेल ग्रो होत आहे, रेसिडेन्स फॅसिलिटी, फूड फॅसिलिटी, सगळं खूप ग्रो होत आहे. त्यामुळं मला असं म्हणजे माझ्या अनुभवानुसार साधारणतः पुण्यामध्ये दरवर्षी 2.5 ते 3 लाख मुलं बाहेरून शिकायला येत असतील. पुण्यातली तर वेगळीच असतील.
त्यामुळे ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. आणि जसं आता तो सांगितलं ते म्हणाले ते बरोबर आहे, एज्युकेशन इंडस्ट्री सगळ्यात मोठी आहे पुण्यातली. त्यानंतर मला वाटतं IT, त्यानंतर ऑटोमोबाईल असेल आणि इंडस्ट्री येईल थोडंसं. त्यामुळं मोठ्या स्केलवरती आहे. आणि आता ज्युनियर कॉलेज झाले, युनिव्हर्सिटीज पण तयार झाल्यात, नवीन नवीन युनिव्हर्सिटीज. त्यामुळे अजून स्केल वाढत चालली आहे. आणि हे असंच पुढचे 5-10 वर्ष ग्रो होत राहणार आहे. त्यामुळे नवीन ज्यांना कोणाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर खूप स्कोप आहे याच्यामध्ये. मित्रांनो, आता आम्ही हिशोब करत बसत नाही, थोडं व्हिडिओ पॉज करून तुम्ही करा. सरांनी सांगितलं, एक आकडा त्यांनी दिलाय, 3 लाख मुलं पुण्यात नवीन येतात. एक साधारण 10-1 लाख तरी सगळे क्युम्युलेटिव्ह आपण पकडूया की 10 लाख मुलं पुण्यात असतील. मग त्याच्यात 11वी 12वी ग्रॅज्युएशन, MPSC UPSC, आणि एक मुलगा साधारण नाही म्हटलं तरी राहणं खाणं आणि त्याचं एज्युकेशन सगळं मिळून एक 10-1 हजार रुपये तरी खर्च करत असेल महिन्याला. मग ते वर्षाची किती लाख कोटींची इंडस्ट्री आहे, थोडा आकडा कॅल्क्युलेट करा, कमेंट करून सांगा आम्हाला. स्वप्नील, तुझा एक क्लासेसचा बिझनेस आहे, त्याच्या जोडीला हॉस्टेलचाही बिझनेस आहे. तर हॉस्टेल हा एक आयसोलेटेड आपण बिझनेस पकडूया. तर ह्या बिझनेसचं कसं आहे, समजा मला आता या बिझनेसमध्ये उतरायचं आहे, तर त्याचे थोडे आम्हाला डायनामिक्स सांग. नाही, हॉस्टेल माझ्यासाठी हॉस्टेल हा सपोर्टिव्ह बिझनेस आहे. म्हणजे मी प्युअरली हॉस्टेल हा कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बघत. कारण की एखादी मुलगी आहे, समजा साताऱ्याची आहे किंवा सांगलीची आहे किंवा वर्ध्याची आहे, सोलापूरची आहे, बरोबर, तिला पुण्यात शिकायला टाकायचं असेल तर पालकांचा पहिला प्रश्न हा सेफ्टी राहतो. बरोबर, आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती पाहिजे. करेक्ट. आणि समजा तिला माझ्या क्लासला यायचं आहे, तिला क्लासबद्दल सगळंच खूप छान आहे, एकदम व्यवस्थित, तिला रिझल्ट मिळण्याची शाश्वती आहे. पण मग तिला राहण्याची सोय नसेल आणि जबाबदारी कोणाची सोडायचं, तर मग ती जबाबदारी मी घेतो. अच्छा. म्हणजे तुमची मुलगी इथे सेफ राहील, तिची सगळी जबाबदारी. आणि तुला आता माहिती आहे पुण्यामध्ये गोष्टी किती फास्ट बदलत आहेत, बाहेरची मुलं किती अनसेफ फील करतायत. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या मुलींना सेफ फील व्हावं म्हणून आम्ही मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे असे हॉस्टेल चालवतो. अच्छा. तो एक माझ्या ह्या कोचिंग क्लासेससाठी हा सपोर्टिव्ह आहे. बरोबर, की म्हणजे ते तुम्हाला हॉस्टेल हवंय, माझ्याकडे आहे, म्हणजे पालकांना अश्युरन्स सेफ राहतं. ओके. पण तसं प्रॅक्टिकली पाहिलं तर नुसतं हॉस्टेल जर एखाद्याला चालू करायचं असेल तर हा खूप छान बिझनेस. आणि रिसेंटली ह्या मागच्या 2021 नंतर 22 नंतर कोविड नंतर पुण्यामध्ये कमर्शियल हॉस्टेल मॉडेल सुरू झालेले आहेत. बरोबर. काही लोक ह्या पूर्वी पुण्यातले हॉस्टेल्स हे PG होते. समजा पूर्वी बंगले होते, आता बंगले खूप कमी राहिले, आता सगळेच चाललेत. तर बंगले होते, खाली मालक राहायचा, वरती 3-4 रूम असायच्या, त्यात मुली ठेवायचा, त्याला PG म्हणायचं, कॉट बेसिस म्हणायचे, तसं होतं. पण ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये पुण्यातलं हॉस्टेल कल्चर किंवा हे PG कल्चर थोडं बदलतंय. प्रोफेशनल कमर्शियल हॉस्टेल्स बनतायत. लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत, कारण की तेवढी रिक्वायरमेंट आहे, तेवढे स्टुडंट फ्लो आहे पुण्यामधला. त्यामुळं त्याच्यामध्ये खूप छान अर्निंग स्कोप पण आहे. जसं म्हणाला बिझनेस डायनामिक्स काय आहेत, थोडी हॉस्टेलमध्ये आलं की थोडी रेसिडेन्स आलं की मुलांची जबाबदारी आली, थोडी रिस्क आलीच सगळी. पण ओव्हरऑल जर पाहिलं तर हा एक खूप छान बिझनेस आहे. आणि हा लार्ज स्केलवरती पुढच्या अजून 5-10 वर्षामध्ये पुण्यामध्ये खूप ग्रो होणार आहे. मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. मोठ्या मोठ्या कंपनीज हॉस्टेलमध्ये उतरत आहेत. तो आता बघ, मॉडेल कॉलनी झालं, जंगली महाराज रोड झालं, जिथे जिथे काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये प्युअर त्यांनी हॉस्टेल्स बनवलेत. बिल्डिंग बांधून कमर्शियल हॉस्टेल्स बनवले, कारण की ती रिक्वायरमेंट आहे मुलांची. त्यामुळे ज्यांना ह्या कोचिंगच्या व्यतिरिक्त हॉस्टेलमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा PG पॉईंट ऑफ इन्व्हेस्ट करायचं असेल तर खूप छान स्कोप आहे पुण्यामध्ये. एकदम पुण्यामध्ये म्हटल्यापेक्षा सिटीमध्ये तरी खूप छान स्कोप आहे. तुझे म्हणाला त्याचा एक म्हणजे लाईव्ह एक्झाम्पल एका याच्यामध्ये मला वाटतं सदाशिव पेठेत काल परवाच मी गेलो होतो. तिथं एक पूर्वी लॉज होता, म्हणजे चांगलं फेमस हे होतं, तर त्यांनी ते बंद करून तिथं हॉस्टेल केलं. सेम जंगली महाराज रोडला असे 4-5 एक्झाम्पल आहेत. मोठे मोठे चांगले चालणारे हॉटेल्स त्यांनी बंद करून हॉस्टेलमध्ये कन्वर्ट केलं. कारण की थोडे लॉज जुने झाले, आता 25-30 वर्ष झाली, बिल्डिंग जुनी झाली. हॉटेलला मेंटेनन्स खूप आहे ना, आणि अश्युअर्ड रेंटल नाही. अश्युअर्ड रेंटल नाही, ऑक्युपन्सी तेवढी पाहिजे आणि सर्व्हिस प्रॉम्प्ट द्यायला लागते. हॉस्टेलला कसं होतं, मुलांना रूम सर्व्हिस वगैरे फॅसिलिटी तर द्यायची गरज नाही आणि रेंटही चांगले मिळतात. त्यामुळे आता जंगली महाराज रोडला बरेच हॉटेल कन्वर्ट करून त्यांनी हॉस्टेल्समध्ये कन्वर्ट केलेले आहेत, PG मध्ये कन्वर्ट केले आहेत. आता एक थोडंसं एज्युकेशन रिलेटेड प्रश्न आहे की आपल्या बऱ्याच, मी जेवढा ऐकतोय 10-20-30 वर्षापासून, एक कायम इन जनरल जे इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांचं एक हे असतं की आपला जो सिलेबस आहे तो कुठेतरी मागं पडलेला आहे आणि इंडस्ट्रीचे रिक्वायरमेंट वेगळे आहेत आणि आपण जे काही 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे शिकवतोय त्याचा कुठेतरी ताळमेळ बसत नाहीये. तर तू आता दोन्ही गोष्टी बघितल्यात, तू इंजिनिअरिंगही केलंय, इंडस्ट्रीमध्ये कामही केलंय आणि आता मुलांना शिकवतोय पण. हो. तर खरंच आहे असं? हो, 100%.
आपली एज्युकेशन सिस्टमला दोष देता येणार नाही. करिक्युलम तसा बरोबर आहे, पण ज्या वेनी तो डिलिव्हर होतोय, ओके, मुलांना डिलिव्हर होतोय, किंवा जो अप्रोच आहे आपण त्याला म्हणतो, किंवा जी मेथडॉलॉजी आहे ती चुकीची आहे. अच्छा, ज्या पद्धतीने मुलांना शिकवलं जायला पाहिजे त्या पद्धतीने शिकवल्या जात नाही. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं की आता समजा फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स घेऊ आपण. मॅथमॅटिक्स शिकवताना फक्त आपण किंवा मॅथमॅटिक्सचा विषय सोडून दे, नॉर्मली आपण जनरल बघूयात, मुलं फक्त मार्कांवरतीच फोकस्ड आहेत. ओके, 10वी पर्यंतची मुलं सुद्धा 10वीत पर्सेंटेज किती मिळाले, 11वी किती मिळाले, सीईटीचा स्कोर किती, नीटचा स्कोर किती, जेईचा स्कोर, याबद्दलच खूप चर्चा होते. पण तुमच्या मुलाला जेन्युनली नॉलेज किती आहे याच्यावरती खूप कमी फोकस होतो. आता अजून थोडासा माझा अनुभव सांगायचा म्हटलं तर नॉलेज म्हणजे नुसतं प्रॅक्टिकल नॉलेज पण असून चालत नाही. थेरॉटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेज हे क्लब जेव्हा केलं तेव्हा मुलांचा अकॅडमिक ग्रोथ म्हणू आपण, किंवा तुझ्या आता म्हणाला हा जो गॅप आहे हा ब्रिज होऊ शकतो इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स मधला. काय ओके, थोडंसं मी थोडं डिटेलमध्ये सांगतो. 8वी ते किंवा 5वी ते 10वी थोडंसं शाळांमध्ये अप्रोच थोडासा व्यवस्थित आहे. अच्छा, डिपेंड ऑन स्कूल टू स्कूल. प्रॅक्टिकल नॉलेज असतं थोडंफार, पण मुलं जेव्हा जो मेन फेज आहे 11वी 12वी तिथे हा थोडासा मिसिंग पार्ट आहे. ओके, 10वी पर्यंत ठीक, मी अजून 10वी पर्यंत ठीक चाललं सगळं, पण 11वी बार थोडं मिसिंग आहे. 11वी बारात काय होतं, प्रवेश परीक्षा आहे, मुलांना ऍडमिशन घ्यायचं म्हणजे फक्त काय थेरॉटिकल पुस्तक वाचून जायचे, परीक्षा द्यायची, झालं का. बरं, मग इथे जर आपण थोडंसं परत मी त्या करिक्युलमला दोष देणार नाही, दोष हा डिलिव्हरीमध्ये होतोय. ओके, समजा फिजिक्स शिकवताना कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना मायक्रोमीटर स्क्रूगेज दाखवतच नाही, व्हर्नियर कॅलिपर फक्त डायग्राम वरती दिसतं, किंवा आता इंटरॅक्टिव्ह पॅनल आले इंटरनेटवरती सर फोटो डाउनलोड करतात, हा व्हर्नियर कॅलिपर आहे, हे असं असं होतं. पण तसं न करता तुम्ही प्रॅक्टिकल जर त्यांना दाखवला, मी करतो ह्या गोष्टी, प्रॅक्टिकल त्यांना दाखवला तर त्यांना शिकण्यात अजून मजा येते. आणि इंडस्ट्रीमध्ये मी ट्रिनिटीत असताना जे नवीन ट्रेनिंग यायचे ना क्वालिटीवाले, त्यांना व्हर्नियर कॅलिपर कसं वापरायचं माहिती नव्हतं. अच्छा, तर हे तर मी 11वी 12वीतलं सांगत होतो. मुलांना प्रॅक्टिकली थोडंसं आपण जर डिलिव्हरी प्रॉपर केली नॉलेजची तर हा गॅप भरून निघू शकतो 11वी 12वीमध्ये. त्याच्याही पुढे आता तू पण इंजिनियर आहे, मी पण इंजिनियर. इंजिनिअरिंग कॉलेजची पण अवस्था काही फार खूप चांगली असं आपला अनुभव तर नव्हताच. म्हणजे मी कुठल्या एका पर्टिक्युलर कॉलेजला दोष देत नाहीये, पण ही सगळी सिस्टम ह्या त्या पुस्तकांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, करिक्युलम डिझाईनमध्ये प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम डिलिव्हरीमध्ये आहे. ज्या वेनी मुलांना ट्रीट केलं जातं, ज्या वेनी मुलांना गृहीत धरलं जातं, हे सगळं नाही व्हायला पाहिजे. त्यांना सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये सडनली जाऊन जेव्हा तो त्या प्रॅक्टिकली वस्तू बघतो तेव्हा त्या थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल मध्ये त्याला मेळ बसवता येत नाही, मॅचच होत नाही, बसवता येत नाही. म्हणून मग एक्झाम्पल जरी पाहिलं, समजा आपण हे व्हर्नियर कॅलिपर त्या फिजिकल गोष्टी आपण सॉफ्टवेअर शिकतो. मी थोडंसं 11वी 12वी थोडंसं पुढे निघालो. तू आता इंडस्ट्रीचा गॅप पडला, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये माणूस ग्रॅज्युएशन नंतर एंट्री मारतो ना, त्यामुळे मला थोडंसं तिथे बोलावं लागेल. तर इंजिनिअरिंगमध्ये आपण बघितलं समजा तर सॉफ्टवेअर आपण शिकलो, पण ते सॉफ्टवेअर शिकताना लाईन कशी ड्रॉ करायची, सर्कल कसा ड्रॉ करायचा, स्पिअर कसा ड्रॉ करायचा, किंवा एखादा ऑब्जेक्ट कसा बनायचा, पुढे आपण गेलोच नाही. आपल्याला एखादा पर्टिक्युलर गोष्ट डिझाईन कशी करायची, त्याच्या बाकीच्या गोष्टी शिकवल्याच गेल्या नाही कधी. आणि इंडस्ट्रीमध्ये अचानक ते लागतं, मग हा गॅप भरून काढण्यासाठी परत बाहेर प्रायव्हेट कोर्सेस करायला लागतात, आणि मग नंतर आपण इंडस्ट्रीमध्ये ऍब्सॉर्ब होतो, आणि त्यात पण 2-3 वर्ष अनुभव आल्यानंतर ते होतं. पण जसं तुम्हाला तसा गॅप आहे इंडस्ट्रीमध्ये आणि तुमच्या अकॅडमिक्समध्ये गॅप आहे. ह्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असू देत, ऑटोमोबाईल, तर वेगळा पार्ट झाला. मी तुला कोचिंग इंडस्ट्रीचं पण सांगतो. एखादा मुलगा समजा BSc झाला, MSc झाला, MTech झाला, किंवा इंजिनिअरिंग झाला, वॉटएव्हर ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर त्याला शिकवायला जायचंय, बरोबर, तरी पण तो गॅप आहे. अच्छा, तो जो कॉलेजमध्ये शिकलाय आणि त्याला जे शिकवायचं आहे याच्यामध्ये पण गॅप आहे. म्हणजे तो नुसतं त्या ऑटोमोबाईल किंवा आपल्या IT इंडस्ट्रीचा नाही पकडू आपण, ह्या ज्या टीचिंग इंडस्ट्रीमध्ये पण गॅप आहे. त्यालाही तिथे 2-3 वर्ष अनुभव घ्यावा लागतो. मी मान्य आहे मुलांना शिकवायचं कसं, शिकवण्याची पण याचा अनुभव घ्यायला लागेल, नो डाऊट, पण कंटेंटमध्ये पण प्रॉब्लेम येतोय. अच्छा, म्हणजे हे थोडंसं आहेच गॅप, आणि तो भरून काढण्यासाठी आपल्या म्हणजे हे जे आम्ही शिक्षक लोक आहोत, आम्हालाच प्रयत्न करायला लागणार आहेत. स्वप्नील एका बाजूने करतोय, पण असे हजारो स्वप्नील ज्यावेळेला तयार होतील त्याच वेळेला ते होईल. मगाशी बोलताना तू म्हणाला की पुण्याची एज्युकेशन इंडस्ट्री बूम करते. एका बाजूला इंडस्ट्री वाढते, दुसऱ्या बाजूला त्याच्यापेक्षा डबल स्पीडने कॉम्पिटिशन वाढते. एस्पेशली ह्याच्यामध्ये जे कॉर्पोरेट स्ट्रक्चर आता येतंय, फिजिक्सवाला, ॲलन सारखे जे मोठे जायंट आहेत की ज्यांना म्हणजे हजारो करोडचं फंडिंग आहे, तर ते लोक आता मार्केटमध्ये येतात. तर या कॉम्पिटिशन समोर, म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे ही तुझ्यासारख्या
क्लास ओनरसाठी रिस्क आहे का, किंवा या कॉम्पिटिशनकडे तू कसं बघतोय? बरं, मला जर पर्सनली विचारलं, ऑनेस्टली विचारलं, तर ते आमचे कॉम्पिटिटर नाही आहेत. अच्छा. हां, मी जो क्लास ओनर आहे, मी टीचर प्लस ओनर आहे. मी आधी टीचर आहे. बरोबर. टीचिंग इज माय प्रोफेशन, माय पॅशन, आणि नंतर मग मी क्लास ओनर आहे. त्यामुळे ज्याच्याकडे टीचिंगचं पॅशन आहे, ज्याच्याकडे टीचिंग हा त्याचा मेन पेशा आहे, त्याला ही कॉम्पिटिशन नाही आहे. हे कमर्शियल मॉडेल्स टिकणार नाही त्याची इंडस्ट्रीमध्ये. ओके. ॲलन हा खूप मोठा प्लेअर आहे, फिजिक्सवाला आहे. हे कमर्शियल मॉडेल्स आहेत, त्यांना तुमच्या मुलांबद्दल घेणं देणंच नाहीये. एका क्लासमध्ये 100-200 मुलं नाही शिकू शकत. ट्युशनची व्याख्या आपण थोडंसं आपण कोणाला नाव ठेवत नाहीये, त्यांचं मॉडेल चुकीचं आहे म्हणत नाहीये, हे डेफिनेटली मी डिस्क्लेमर टाकतो खाली. पण टीचिंगमध्ये एक गोष्ट मी एकदम व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो की ट्युशनचा किंवा कोचिंगचा किंवा शिकवणीचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की मुलाला पर्सनलाइज गोष्टी मिळाल्या पाहिजे. करेक्ट. आपण आपण डेंटिस्टकडे गेलो दाताची ट्रीटमेंट करायला, आणि त्याने त्याच्या हाताखालच्या माणसाला जर तुमचं समजा त्याच्यावर काही पिऊन असेल किंवा कोण असिस्टंट असेल, त्याला तुमची दाताची ट्रीटमेंट करायला लावली, तर ते चालणार आहे का? नाही चालणार, कारण की ते डेंटिस्टचं काम आहे. तसं ट्युशन, शिकवणी, कोचिंग हे त्या पर्टिक्युलर स्पेशालिस्ट माणसाचं काम आहे. हे असं लोक ट्रेन करून मग त्यांना ट्रेन करा असं नाही चालत. हे जे मॉडेल्स आलेत हे काही दिवस टिकतील, भरपूर पैसाही कमवतील, पण ते सस्टेनेबल लॉंग टर्म नसणार आहेत. त्यामुळं ही आमची कॉम्पिटिशन नाही आहे. वी आर ट्रू टीचर्स. तर आम्हाला हे शेवटपर्यंत शिकवतच राहायचं. त्यामुळे ते आली, तुमची क्वालिटी चांगली असेल, भलेही माझ्याकडे अनुभव आहे, बरीच मुलं 2-3 महिने अशा वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनल कोचिंग सेंटर्सला किंवा ब्रँड्सला जातात, नंतर त्यांच्या लक्षात येत आहे की दिस इज नॉट ट्रू कोचिंग. मग त्यांना आमच्याकडे यायला भाग पडतात मुलं. त्यामुळं तुझं असं म्हणाला की हे क्लास होण्यासाठी अलार्मिंग आहे का, किंवा तुमच्यासाठी काही धोका आहे का, असं बिलकुल नाहीये. मी पुन्हा सांगतो, आमच्या आजूबाजूला एक ब्रँड आल्यामुळे आमचा अजून जास्त बिझनेस वाढलाय. अच्छा. चांगलं असतं ते, म्हणजे काय होतं, सगळ्याच मुलांना तिथे सरळ होत नाही ना, मार्केट तयार होतं. हा, आपण मग अशी अनऑफिशियल डिस्कस करताना तो म्हणत होता ना की सगळेच मुलं ते नसतात, मुलांच्या चेहऱ्यावरती तणाव असतो. तर ती मुलं आमच्याकडे येतात, आम्ही त्यांचं सगळं व्यवस्थित करून घेतो. त्यामुळे माउथ पब्लिसिटी जी असते तो मेसेज चांगला जातो. त्यामुळे जे लोकल कोचिंग ओनर्स आहेत त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही फक्त तुमच्या क्वालिटीवरती फोकस करा, तुमच्या मुलांना समाधान द्या, त्यांना कुठे दडपण नाही आलं पाहिजे, त्यांना आपला हक्काचा मार्गदर्शक म्हणून तुम्ही वाटलात तर हे ब्रँड वगैरे तुमच्यासाठी काही प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. तू ज्या वेळेला चालू केलं 24-25 वर्षाचा तू होता, तसाच आता एक मुलगा तुझ्या समोर बसलाय ज्याच्या डोक्यात हा प्लॅन आहे की आपली एक कोचिंग इन्स्टिट्यूट पुण्यात असावी. तर एक जर सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? बरं, नक्कीच. समजा एखाद्याला नवीन ह्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, कोचिंग इंडस्ट्री म्हणजे तुम्ही ओव्हरऑल पूर्ण पकडा, मी तर टिपिकली नीट, जेई, सीईटी, 11-12 सोबत रिलेटेड आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यामध्ये एकच विचार पाहिजे की आपल्या मुलांना शिकवायचं आहे. ओके. जर तुम्ही प्युअरली पैसा कमवण्याच्या उद्देशाने येणार असाल तर थोडंसं डिफिकल्ट आहे, पण तुमचा विचार क्लिअर आहे की आपल्याला मुलांना शिकवायचं आहे, क्वालिटी एज्युकेशन द्यायचं आहे, तर ह्या फील्डमध्ये अपयश येणं शक्यच नाही आहे. तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा गुणवत्ता ठेवायची, आणि छोट्यापासून सुरू करा. एक स्टेप पुढे जावा, कमी छोटी बॅच घ्या, छोट्या जागेत घ्या. हळूहळू जसं जसं तुम्हाला याचा अनुभव येत जाईल तसं तसं तुम्ही पुढे जाल. पण नक्की सांगेल की ह्या फील्डमध्ये अपयश येणं शक्यच नाही आहे. शेवटचा प्रश्न, मागच्या 7-8 वर्षामध्ये आणि त्याच्या आधी 5-6 वर्ष जेव्हा पुण्यात आला तू, तर तेव्हापासून भरपूर स्ट्रगल करून त्याचा आता स्ट्रगलपासून सक्सेसपर्यंत आलेला आहे तू आता, की बेसिक ज्या गोष्टी असतात, घर, गाडी, जमीन, ह्या सगळ्या आता चांगल्यापैकी अचीव झालंय, सेटल झालं असं आपण म्हणू शकतो. आता स्वप्नील डोईफोडे यांचं पुढच्या 25 वर्षाचं विजन काय अचीव करायचंय? बरं, महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी 33-34 रनिंग आहे, अजून मी फक्त 16 वर्ष शिकवणार आहे. अच्छा. 50 पर्यंत. त्यानंतर मी मार्गदर्शन थांबवणार नाही आहे, पण हे जे आपण टिपिकली उभं राहून शिकवतो ना ते मी बंद करणार आहे. पण ते आपण 25 वर्ष थोडी लांब राहिले, थोडं आधी 5-10 वर्षाचं प्लॅनिंग करूयात. तर पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांकडनं, म्हणजे पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला ज्ञानमुद्रामधून काहीतरी शिकावं, किंवा ज्ञानमुद्राचं काहीतरी मी शिकतोय इथपर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि त्यानंतर मी जेव्हा 50 क्रॉस करेल त्यानंतर ऑनलाईन, आता डिजिटलचं युग आहे, ऑनलाईन माध्यमातून किंवा भारतामधल्या
प्रत्येक मुलाच्या हातामध्ये काहीतरी टेक्नॉलॉजिकली टॅब असेल किंवा काहीतरी असेल की जिथे ज्ञानमुद्राचं काहीतरी आपण शिकतोय त्याच्या थ्रू, हे माझं स्वप्न आहे. मित्रांनो, तुम्ही आता प्रत्येक पॉडकास्ट बघितलाय, आपण शक्यतो प्रयत्न हा करतो की जे युवा उद्योजक आहेत, ज्यांनी मागच्या काही ज्या वेळेला हायली कॉम्पिटेटिव्ह सिनॅरिओ झाले, अशा कालावधीमध्ये त्यांनी व्यवसाय चालू करून मोठं यश मिळवलंय, म्हणजे साधं सुद्धा नाही तर चांगलं बऱ्यापैकी डिसेंट ज्यांना सक्सेस मिळाला आहे, तर अशा बिझनेस स्टोरीज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही चांगला गेस्ट शोधत होतो आणि गेस्ट जवळच होता, म्हणजे मित्रच होता, पण ते डोक्यात यायला वेळ लागतो आणि त्या गोष्टीला योग यायला वेळ लागतो. तो योग शेवटी आला आणि स्वप्नील सरांच्या बिझनेस जर्नीमधून आपल्यालाही भरपूर इन्स्पिरेशन मिळालं. अशाच चांगल्या बिझनेस स्टोरीज जाणून घेण्यासाठी पाहत राहा आणि शेअर करत राहा. धन्यवाद.